दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली प्राचीन मंदिरे म्हणजे रायगड जिल्ह्याची खासियतच। मागील व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्ह्यातील पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिराचे दर्शन घेतले। आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ असलेल्या महडच्या वरद विनायकाच्या दर्शनाला। नमस्कार, मी स्नेहा प्रवासी आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। महडचा वरद विनायक गणपती हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे। वरद विनायकाच्या दर्शनाला जाण्याचा कमी खर्चाचा व सर्वात सोपा मार्ग म्हणजे मुंबई सेंट्रल लाईन मधील खोपोली ट्रेन पकडून डोळवली स्टेशनला उतरायचे आणि डोळवली स्टेशन बाहेरून वरद विनायकाला जाण्यासाठी 30 रुपये शेअरिंग ऑटो मिळतात। ऑटोने फक्त 6 ते 7 मिनिटांत तुम्ही मंदिराजवळ पोहोचाल। जर खोपोली ट्रेन मिळत नसेल तर कर्जत ट्रेन पकडून कर्जतला उतरून कर्जतवरून खोपोली ट्रेन पकडून डोळवली स्टेशनला तुम्ही उतरू शकता। प्रवेशद्वारातून आत जाण्यापूर्वीच पार्किंगसाठी खूप मोठी जागा या ठिकाणी आहे। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंना फुले, हार, नारळ, खाद्यपदार्थ, विविध वस्तू यांची अनेक दुकाने आहेत। या मंदिराची खासियत म्हणजे अष्टविनायकांपैकी वरद विनायक हा एकमेव असा गणपती आहे की ज्याचे आपल्याला बाप्पाच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेता येते। तसेच स्वतःच्या हाताने बाप्पाच्या गळ्यात हार देखील घालता येतो। सुरुवातीलाच आपल्याला जाणता राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडते। आपण पाहू शकता वरद विनायकाचे मंदिर आता दिसू लागले आहे। कळसाचा वरील भाग सोन्याचा आहे। मुख्य मंदिरा बाजूलाच महडच्या गावदेवीचे मंदिर देखील आहे, तिकडे आपण दर्शन घेऊयात। आता आपण वरद विनायकाच्या दर्शनाला जाऊयात। इथून रांगेमध्ये सर्वांना आत प्रवेश दिला जातो। हे आहे आत प्रवेश करण्याचे महाद्वार। आम्ही काल शनिवारी मंदिरात आलो होतो। विनायक चतुर्थी होती, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी दर्शनासाठी होती। रांगेमध्ये असतानाच आपल्याला प्रथम नंदीचे दर्शन घडते। याचे कारण म्हणजे नंदी समोरच मंगलेश्वर शिवमंदिर आहे। महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले। शिवलिंगाच्या मागील बाजूस कालिका मातेचे दर्शन घडते। मंगलेश्वर शिवमंदिराच्या बाहेरील भिंतींवर एका बाजूस गणपती बाप्पा व दुसऱ्या बाजूस विष्णूचे दर्शन घडते। चारही बाजूंना मोठे प्रशस्त सभामंडप व मध्यभागी गाभारा अशी मंदिराची रचना आहे। वरद विनायकाची मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडकर यांना ती मंदिराबाहेरील तलावात 1690 साली सापडली। मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून हेमाडपंथी वास्तुशैलीचा प्रभाव मंदिराच्या गाभाऱ्यावर दिसून येतो। 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी भिवळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार केला। लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना बाप्पाच्या दर्शनाची आस लागली आहे। गाभाऱ्याच्या बाह्य भागावर चारही बाजूंना खाली 2 हत्तींचे शिल्प दिसून येते। तसेच गाभाऱ्याबाहेर सर्वत्र लाइटिंग केलेली आहे। आता आपण गाभाऱ्यात जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊयात। गाभाऱ्यात सर्वत्र चांदीचा मुलामा दिलेला असून मध्यभागी वरद विनायकाच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते। गाभाऱ्यासमोर हातात मोदक धरून बाप्पाचा लाडका चांदीचा उंदीर आहे। समोरील गाभारा असा दिसतो। तसेच गाभाऱ्यातील वरद विनायकाची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे। सभामंडप खूपच प्रशस्त असून अनेक लोक या ठिकाणी बसून गणपतीचे नामस्मरण करतात व आपली सुख दुःखे, इच्छा आकांक्षा देवासमोर मांडत असतील। सभामंडपात बसले असताना माझे लक्ष या आकृतीकडे गेले। समोरून पाहिले तर छोटासा उंदीर मामा हातात मोदक घेऊन उभा होता। काही वर्षांमध्ये या मंदिराचा अशा प्रकारे पुनर्विकास करणार असल्याची लहानशी पूर्णाकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। काही वेळ सभामंडपात बसून मागच्या दारातून आम्ही बाहेर निघालो। बाहेर येताच वटवृक्षाखाली श्री दत्त मंदिर, राहू, केतू व शनी मंदिराच्या मार्गाचा बोर्ड दिसला।
मंदिर प्रशासनाचे भक्त निवास देखील या ठिकाणी आहे। भक्त निवासासमोरच श्री दत्तगुरु मंदिर आहे। दत्त मंदिरा बाजूलाच केतू, राहू व मध्यभागी शनिदेवाचे दर्शन घडते व त्या बाजूलाच हनुमानाचे देखील दर्शन घडते। दत्त मंदिरातून बाहेर येताच विठ्ठल रखुमाई मंदिराचे बोर्ड दिसले, त्यानुसार आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो। या ठिकाणी रंगीबेरंगी फुलझाडे लावलेली असून मध्यभागी स्वच्छ पाण्याचा तलाव दिसून येतो। नारळाच्या झाडाच्या शेजारी मंदिराचा कळस खूपच उठून दिसतो। आता आपण विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊयात। मंदिराच्या आवारात अनेक देवदेवतांच्या लहान लहान मूर्ती आहेत, तिकडे आम्ही दर्शन घेतले। रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाची मनःशांती नष्ट होत जाते। ती मनःशांती पुनर्जीवित करण्यासाठी एखाद्या वीकेंडला अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मंदिरांना जरूर भेट दिली पाहिजे। मंदिराच्या आवारातील दुकानांमधील या लहान लहान गणपती बाप्पाच्या मूर्त्या विशेष लक्ष वेधून घेतात। मंदिराच्या आवारात अनेक हॉटेल्स आहेत, तिकडे नाश्ता व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आल्यावर मंगलमूर्ती हॉटेल आहे, तिकडे आम्ही जेवण केले। जेवण खूपच टेस्टी होते। मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर जाताना आपला प्रवास सुखाचा होवो असे वरती लिहिलेले आहे। खूपच सुंदर हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारातून बाहेर येतात जास्वंदीची अनेक झाडे दिसून येतात। आजकाल शहरी भागात अशी जास्वंदाच्या फुलांनी भरलेली झाडे दिसणे दुर्मिळच झाले आहे। रिटर्न जाताना देखील 30 रुपये शेअरिंगने ऑटो डोळवली स्टेशनला जाण्यासाठी मिळतात। अष्टविनायकांपैकी पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीची व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केली आहे। जर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओ कसा वाटला किंवा काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की कळवा।